आई, तुम्ही दादा आणि पारू बद्दलच विचार करताय ना? तुमचं त्या दोघांवरही एवढं प्रेम आहे, मग त्या दोघांना माफ करून या घरात परत का नाही घेत? प्रिया, कारण माझं मन तुझ्या इतकं मोठं नाहीये. मी त्या दोघांना नाही माफ करू शकत. त्या दोघांनीही विश्वासघात केलाय माझा आणि त्याच्यासाठी माझ्याकडे माफी नाही. खरं तर तू माझ्या भावाची मुलगी आहेस, माझी सून आहेस, पण तुझ्यापेक्षा जास्त मी कायमच पारूवर विश्वास ठेवला. तुला कदाचित हे खटकलंही असेल आणि त्यासाठी खरं तर मीच तुला सॉरी म्हणायला हवं. आई, पण मी कायमच पारूला झुकतं माप दिलं आणि त्याचाच तिने गैरफायदा घेतला. मी कितीतरी वेळा तिला विचारलं की तुझ्या मनात आदित्यबद्दल काही वेगळ्या भावना नाहीत ना, आणि दर वेळेला तिने नकारच दिला. आणि तरीही माझ्या पाठीमागे तिने माझ्या आदित्यला माझ्यापासून दूर नेलं, हे मी कधीच नाही विसरू शकत. पारूनी खरं बोलायला हवं होतं आणि ते सुद्धा वेळेत. कारण मी बाकी काहीही सहन करू शकते, पण खोटेपणा मी सहन नाही करू शकत कधीच. आई, तुम्ही अजूनही पारूला ओळखण्यात चूक करताय, गैरसमज करून घेताय. पारूने कधीच तिच्या नात्याचा किंवा आदित्य दादांवर असलेल्या तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला नाही. तिला कधीच ही संपत्ती, घर, प्रॉपर्टी हे नको होतं. खरं तर मलाही दादा आणि पारूच्या प्रेमाबद्दल खूप आधीपासून माहित होतं. मी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्नही केला, पण नाही सांगू शकले. ह्यात आई चूक त्यांची नाही, माझी आहे. पण बघा ना, मी आज इथे तुमच्या सोबत या घरात आहे, पण दादा आणि पारू ते मात्र या घराबाहेर आहेत. आई, पारूमुळेच खरं तर माझं आणि प्रीतमचं लग्न होऊ शकलंय. तिने खूप केलं आमच्यासाठी. पारूमुळेच तुमच्यामधले आणि आबांमधले गैरसमज दूर झाले, तुमच्यातले नाते सुरळीत झाले. आई, पारूने या घरासाठी खूप केलंय आणि आपण तिच्यासोबत हे असं वागतोय. पारूनी या घरासाठी काय केलंय हे तू मला नको सांगूस. आणि तुला जर इतकाच तिचा जॉब करायचा असेल ना, तर तू सुद्धा जाऊन तिच्यासोबत राहू शकतेस. पारूला ते आवडणार नाही. आम्ही तुम्हाला इकडे एकटं सोडून गेलेलं पारूला कधीच आवडणार नाही. आणि प्लीज दादा आणि पारूला माफ करून घरात घ्या ना. पारू खरंच खूप चांगली मुलगी आहे. प्लीज. मला खात्री आहे आई, एक ना एक दिवस तुम्हाला नक्की पटेल की पारूच आदित्य दादांसाठी योग्य मुलगी. आणि त्या दिवशी तुम्ही पारूला मान सन्मानाने या घरात पुन्हा घेऊन याल. तुला जे हवं होतं ते तुला मिळालं. त्यामुळे आता प्लीज ते पेपर घ्या आणि खुश राहा. आणि हा इतके दिवस जे तुला माझ्यामुळे वाईट परिस्थितीत दिवस काढावे लागले त्याबद्दल मला माफ कर. ताई, गाडी कुठे जाते? मला नाही माहिती कुठे जाते. तिकडे सारखं. अरे गण्या, इकडे बस ना, तिकडे कुठे जातो मित्रा? बस इकडे. सांग ना कुठे चाललीस? मी सांगितलं ना मला नाही. सांग ना.
मला सोडून कुठे जायचा विचार होता. का केलंस परवास? मी का खेळणं वाटतं का यार तुम्हाला? लग्न केलं, संसार ताटला, आता कंटाळा आला म्हणून देऊन दिला आईकडे परत. मी तुझ्या जागी असलोच तुला असं कधीच वागलो नसतो, कधीच सोडून गेलो नसतो. कारण मी प्रेम करतो तुझ्यावर. तू माझी आहेस, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. पण मला नाही माहिती तुझ्या आणि आईमध्ये काय बोलणं झालं होतं, तुमचं काय ठरलं होतं, मला खरंच नाही माहिती. पण याचा अर्थ असा होत नाही की तू मला असं स्वतःपासून दूर करावं. बस झालं, चल. इथून पुढे मला कुठेही सोडून जायचं नाही. आणि आता तू जिथे कुठे चालली आहेस ना, तिथे मला घेऊन चल. कुठे चालली आहे बस. इतका त्रास होत होता का तुला माझा? आदित्य सर, उलट माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत होता. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक रस्त्यावर उतरून काम करत होता. समध्या माणसांची बोलणी खावी लागत होती तुम्हाला. आणि तुमचा झालेला अपमान मी नाही सहन करू शकत. या सगळ्या पलीकडे जाऊन आपण एकत्र होतो, एकत्र मेहनत करून खात होतो. झोपताना तू माझ्या उशाशी बसून असं डोक्यावरून हात फिरवायची. किती शांत झोप लागायची माहिती. आणि आता हे सगळं करायला तू नाही आहेस तर मग मी काय करू ग? ते काय नाही, मी तुला एकाच अटीवर माफ करेन. मला एक प्रॉमिस कर. कसलं प्रॉमिस? यानंतर परत कधीही आपण वेगळे होणार नाही. आणि तू कधीच या नात्यातून माघार घेणार नाही. आता माघार तर सोडा. इथनं पुढे 1 मिनिट सुद्धा तुम्हाला माझ्यापासून लांब नाही करणार मी. आता जगायचं बी एकच आणि मरायचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.